लातूर नांदेड महामार्गावरील दरोड्याचा छडा, एक दरोडेखोर जेरबंद, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. दरोडेखोरांनी लातूर नांदेड महामार्गावरील घरणी गावानजीक 2 कार अडवून त्यातील प्रवासी कुटुंबास बेदम मारहाण करीत त्यांच्याजवळील सोना चांदीच्या दागिन्यांसह 3,47,250 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावत शनिवारी एका आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह एक कार असा 17,22,000चा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी चाकूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू होता. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी या घटनेसंदर्भात काही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती. दरम्यान दरोड्यात चोरीस गेलेले दागिने विक्री करण्यासाठी काही संशयित इसम ढोकी मुरुड मार्गावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. संशयित जीप MH6J9819 घटनास्थळी आली तेव्हा पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून रवी मोहन काळे वय वर्ष 19 राहणार खामकरवाडी, पारधी पेढी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव यास शिताफीने ताब्यात घेतला, मात्र त्यांचे अन्य 2 साथीदार पसार झाले. पोलिसांनी आरोपी व वाहनाची झडती घेतली असता पेशवीत 2 सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या अंगठ्या, 1 चांदीचे चैन असा ऐवज आढळला. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह 20 जून रोजी नांदेड चाकूर मार्गावर 2 कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली. हा मुद्देमाल जप्त 43 ग्रॅम 5 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मंगळसूत्र, 4 अंगठ्या, चांदीची चैन, जीप असा एकूण जप्त मुद्देमाल 17,22,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.